आता आपण कणकवलीच्या मार्केटमध्ये आहोत. एकच नंबर, काय बोलायचं, तोडत नाही या व्ह्यूला, तोडत नाही, अजिबात नाही. 7 पॅकेट घेतली मी, 1 पॅकेट आणि आंबावडी घेतली. आंबावडी काय करते ती सुटून पडणार आहे 100%. बघ तू, सगळे मोदक चिखलात पडणार, ते पण बॉक्स ओपन होऊन मोदक असे टुनकन उड्या मारून बाहेर पडणार. हा 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 हा, मस्त की. हे दिसतोय का बघ ना. हा तर तोंड थोडं सुजल्यासारखं झालंय, डोळे वगैरे लाल झाले, धूळ माती जाऊन. रात्रीची थोडी वाट लागली, कारण आपला वायझर ब्लॅक आहे आणि युनिकॉर्नला आपल्या लाईट नाही जास्त प्रॉपर, त्यामुळे वायझर ओपन करूनच आलो. याच्या लाईट मध्ये आलो, हा पुढे चालत होता, मी याच्या मागे 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 आलो. आज के लिए फिलहाल इतना ही। आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है। दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है, और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है। रूम छान आहे, मस्त आहे. पैसे किती काय काय यांनी डील केले सगळे. तुम्हाला यायचं असेल तर येऊ शकता. हा बघा, हे गजानन रिसॉर्ट, हे नंबर आहेत त्यांचे 3. यायचं असेल तर येऊ शकता. हाय नीट अँड क्लीन आहे, सर्व एकदम प्रॉपर आहे, नजारा पण ठीक आहे. आणि हा रूम आहे चिवला बीचच्या इथं. चिवला बीच आहेत ना रे? चिवला बीचच्या इथं. चिवला बीच इथून रिसॉर्टच्या बाहेर निघालं का, इथून लेफ्ट मारून तिकडे राईट मारायचं. इथं समोरच बीच आहे, एक 5 मिनिटाच्या अंतरावरती बीच आहे. आता इथून जायचं आहे आम्हाला आंगणेवाडीच्या बारडी देवीला. तिथं दर्शन घेऊन तिथे एक ओटी भरायचे. तिथं ओटी भरून मग डायरेक्ट आपल्याला निघायचं पनवेलला. मग कुठं स्टॉप नाही, काय नाही काय नाही, फक्त मध्ये जे काय जेवायला चहा पाण्याला थांबू ते स्टॉप, बाकी कोणता स्टॉप नाही. आता इथून डायरेक्ट आंगणेवाडीला जायचं. पॅकिंग वगैरे सर्व झालं एकदम प्रॉपर. गाडी पण रेडी अँड फिट मध्ये झालेली आहे. ही गोणी फक्त यूज करा, यूज बोलतोय, इग्नोर करा, हे गोनपाट इग्नोर करा. ही टँक बॅग आपल्या मित्राची आहे, संकेत आहिरे. आपण पैसे वेस्ट नाही करत, मित्र पैसे वेस्ट करतात, आपण त्यांचं सामान यूज करतो. तिकडे जायचं होतं राजकोटला, तो पडलेला, आता नवीन बांधलाय त्यांनी. तिकडे जायचं होतं, पण काय आम्हाला सकाळचं उठायलाच उशीर झाला, परत आवरायला वगैरे एकदम कामपत्तीच होऊन झालं. तर आता आपण निघाले. आता जायचं आंगणेवाडीला. कणकवली इथून 48 किलोमीटर आहे. आपण आलोय आंगणेवाडीला. काय ते गाव, काय ते कोकण, काय बोलायचं. हा रेडी होतोय सर, आपण शूट करतोय. आता आतमध्ये जाऊ, हेल्मेट लावते आणि दर्शन घेऊ. माझं ठेवतो तिथं दुकानात. पाऊस नाही ना. मला ओटी ना असेल ओटी पण काय अगरबत्तीला बस, बाकी काय नाही. ती कधी ओटी चालू करतात आता? ते पूजा देवीला दुसऱ्या दिवशी. चाल मग अगरबत्ती तरी द्या. किती वाली देव?
एक साधीच आहे ना. छोटंच पॅकेट द्या. आज मंगळवार बोललो कोण नसतो का? आता बंद आहे तोट्या म्हणून कोण येत नाही जास्त. काय येतात पर्यटक. येतात ना. इथून आहे का? काका त्याला कॅमेरा आहे. हेल्मेटला म्हटलं कॅमेरा आहे. कोण नाही घेऊन जाणार. हा, हा. गेला तर आपण द्या. चला, मालकाने आपल्याला हमी दिलेली आहे. कॅमेरा कोण घेऊन नाही जाणार. हमी बघ ना, मस्त आहे ना मार्केट. मस्त आहे ना मंदिर. ते बघ, ते आतमध्ये पाणी जात असेल म्हणून झाकलंय. हे बघ, हे असं मंदिर आहे ते. म्हणजे त्याचं एक नॉर्मल छोटंसं स्ट्रक्चर बनवून ठेवलंय इथं. दर्शन झालं आपलं. श्री आंगणेवाडी भराडी देवी. आतमध्ये अलाउड नव्हतं फोटो वगैरे काढण्यासाठी, त्यामुळं काय आपण शूटिंग केलं नाही आतमध्ये. आणि तेच बरं वाटतं मला. कळस. त्याला आता इथून दर्शन झालं. ते म्हणजे हॉटेल अन्नपूर्ण तिथं भेटेल का काय? इथंच खाऊन जाऊ ना. हा, मग इथंच खाऊन जाऊ. कशाला बुट घालतो? तिथं काय आता कुठं काढून जेवलं होत ना खायला. जेवताना बुट काढायचे असतात ना. भाई, तू आवाज चढू नको माझ्यावर जास्त, समजलं ना. बायको नाही तुझी मी. त्याला आता इथून समोरच हॉटेल अन्नपूर्ण म्हणून आहे मंदिराच्या बाहेर. आपण नाश्ता करतो. नाश्ता डायरेक्ट पनवेलला घरीच जाऊन जेवतो. भेंडी हा नाही भाई, जेवायला लागेल ना. नाही आता तू बोलला ना जेवायचं. तू दुसऱ्या हॉटेलला जेव्हा, मी माझं जेवीन. मला जेवायचं तेव्हा तुला तू बघ, माझा मी बघीन. चालेल. हा 2 वेळा थांबवता म्हणजे जेवायला हा ना. हा. त्याला शूज घालतो आणि जातो तिथं नाश्ता करतो. आपण पक्की भूक लागली चप्पाई ना पक्की. आता आपण कणकवलीच्या मार्केटमध्ये आहोत. प्रॉपर कणकवलीमध्ये आहोत आपण आता. कणकवलीन आली इलय. तुमचा भाऊस कणकवलीन इलय. मित्रांनो, आता आपण संगमेश्वरला थांबलोय. आपल्या धन्नो नजारा बघायचा का तुम्हाला? नजारा कुठं थांबलोय आम्ही? नजारा बघा फक्त. 1 2 3. कसं आहे ऐका नाही. कोकण तोड आहे. कोकणाला तोड आहे. कशी भाताची शेती केली बघा ना, स्टेप बाय स्टेप पायऱ्यासारखं असं. आणि तिकडं वरती घर आहेत. बापच एकच नंबर. कायच बोलायचं. तोडत नाही या व्ह्यूला, तोडत नाही अजिबात नाही. किती मस्त गाव असन, किती पुण्य केलं असन त्यांनी ह्या गावात जन्म घेतला. कामच 25 करून टाकलं त्याने. या व्ह्यू साठी थांबलो आम्ही, बाकी काय नाही. हा, मस्त वाटतंय हा व्ह्यू बघून. जाताना पण बघितला आम्ही, पण जाताना आम्हाला थांबताना आलं, त्यामुळे आता थांबलो आम्ही. कामच 25. जरा फोटो काढतो इथं मस्त एकदम बरं आपचिक मध्ये. या काय करता तुम्ही घरात बसून? निघा घराच्या बाहेर आणि फिरा. हे कधी बघणार? हे घरात बसून नाही दिसणार तुम्हाला. निघा बाहेर, चला. आपण इथं आलो. हे कुठे आहे? रत्नागिरीमध्येच आहे ना? संगमेश्वर काय? संगमेश्वर मध्ये हॉटेल गणेश कृपा म्हणून आहे. काय हॉटेल भाग्यश्री नाही, हॉटेल गणेश कृपा म्हणून आहे. जेवणाचं हॉटेल आहे का कसलं हॉटेल आहे मला काही समजलं. जेवणाचं पण आहे, पण तिथं मिठाई वगैरे खूप फेमस आहे. ते मोदक असतात ते खोबऱ्याचे वेगवेगळ्या फ्लेवरवाले. 7 पॅकेट घेतले. 7 ना? 7 पॅकेट घेतले. मी 1 पॅकेट आणि आंबावडी घेतली. आंबावडी भाई, आंबा फेवरेट आहे आपला. हा ला. आंबावडी घेतली आणि भाजी पार्सल घेतलेली. आम्ही फेकून देतोय, खाईल कोणतरी माकड बिकड. हाय रस्सी
सब आहे अपने पास. भाई राईडला असंच नसतंय ते बघा. कशाला आणले तू आज घ्यायला? हा, तुला फास द्यायचा होता रे, तू राहून गेला, विसरलो मी. काय बांधतोय सौर्या तू, अरे काय बांधतोय. गप्पा बस ना तुझ्या आणले नाही बरे काय माहित नाही. तुला बांधता तरी येतं का? हा, घे इथून खाली आणि इथं घे, हे बघ, या दांडीत खाली. इथंच बांधतो ना मग. नाही नाही, दांडीतनं फिरव ना. अरे मग इथंच बांधतो ना, तिकडे तिकडे हलणार हा, नाही. घे घे. यायचे ते सिलेंडर सुटून पडलं पाहिजे ते. आणि कोण होते रे? चांगलं एवढा मोठासा खड्ड्यात पाण्यातच पडलं पाहिजे. आता मी हळून येणार. हा, तो हळून येण्याचा कसा पण नाही, ते पडलं पाहिजे. लय मजा येईल, मी तर लय असेल. आता का तिथंच बांध, त्यातनं फिरून नाही घ्यायचा. इथंच बांधतोय ना पिक्या. मग मी तेच बोललो होतो ना, तसं फिरून घे म्हणून. मेंटल खोपडीच्या. हॉटेल भाग्यश्री का हो दे ना रेकॉर्ड हो दे, कळू दे ना तू किती चुती आहेस, लोकांना कळू दे ना. हे बघ, त्याला एवढीची रस्सी बांधते, किती घाम फुटला बघा त्याला. आता हे काय परत कुठे फिरवली, काय करते गप ना. ती सुटून पडणार आहे 100%. बघ तू, सगळे मोदक चिखलात पडणार, ते पण बॉक्स ओपन होऊन मोदक असे टुनकन उड्या मारून बाहेर पडणार. रस्ता लय डेंजर आहे. तिथून निघालो आम्ही मोदक आणि आंबावडी घेऊन. लय फेमस आहे बोलतो, तिथं खूप गर्दी पण होती, ते दाखवताना आलं तुम्हाला. खोबऱ्याचे मोदक होते, फ्लेवर वेगवेगळे फ्लेवर वाले, आणि ती आंबावडी घेतली. खूप छान वातावरण झाले, लय भारी. वातावरण बघा की, फोटो हो जाए, फोटो हो जाए, फोटो हो जाए फोटो. कामच 25 केलंय वाघानी. हा मस्त की. अशी नजारे मग असं त्याच्यामुळे लेट होते. असे नजारे असतात ना, काय बोलायचं. कुठं थांबायचं तरी कुठं माणसाने हो. शक्य आहे का एवढ्या जागेवरती थांबणं? कसं काय मॅनेजच होत नाही. कोकणात आलं की होतच नाही ते, शक्यच आहे. मला तर नाही होत, तुमचं नाही माहिती मला. चलो, नजारा बघितला, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आपण पोहोचलो आता कोलाडला, माणगावच्या पुढे. आणि डोळ्याची वाट लागले, सगळ्याची वाट लागले. आणि मेन म्हणजे कुला हा काय बोलू, बोलू का, कुल्याची पण वाट लागली. एकदम बेकार वाट लागली. खड्डाला ना उडलो ना तरी दुखतो. एक तर काय आपण किती खड्डे उडवले, एक दोघांनी उडवला. मी एक स्पीड ब्रेकर उडवला, एक मोठा खड्डा उडवला, एक मी मोठा खड्डा उडवला. त्या स्पीड ब्रेकरला जर मी टर्निंगला असतो ना, माझा ब्लॉक पण एंड होता आणि मी पण तिथंच एंड होतो. हे असलं काय टाकू शकत नाही आपण, नाही तर मग घरचे जाऊन नाही देणार. आणि मेन सीन इथं आल्यावरती झाला. मी गोप्रो काढत होतो हेल्मेट वरून, हे बघा काय झालं, दिसतंय का, डायरेक्ट माउंटच तुटला. म्हणजे काय नशीब बोलायचं. माझा मोबाईल तशा ठिकाणी नसतो बाबा. तुझा मोबाईल नाही तो तुटाला म्हणजे का माहितीये का, अरे पण तू व्हायब्रेट करून हे बघ इथलं जॉईंटच तुटला रे. अरे पण मोबाईल असतो तर तिथे तुझा मोबाईल असं तर जीव गेला असता. जीव गेला असता. अरे पण माझं नशीब किती चांगलं आहे.
हा काढायला गेलो मी, विचार केला काढून ठेवते हेल्मेट वरती, उगाच वजन ठेवते काय असं पण शूट करत नाहीये मी, त्यामुळे विचार केला काढून ठेवते. अगो फोन लागत नाही हातातच आला डायरेक्ट. तर आता अंधार आहे, थोडं ऍडजस्ट करून घ्या. ब्लॉग आपला इथंच एंड होतोय.